आज आपण बघूयात वर्कआउट प्लॅन कुठल्या प्रिन्सिपलनी बनवायचा. बऱ्याच वेळेस आपण SAID हे प्रिन्सिपल वापरणं गरजेचं आहे. एस मीन्स स्पेसिफिक ॲडॅप्टेशन टुवर्ड्स द इम्पोज्ड डिमांड. म्हणजे काय, तर आपली बॉडी ही जे डिमांड आपण इम्पोज केलेलं आहे त्याच्यानुसार अडॅप्ट होते. म्हणजे समजा तुमचं डिमांड आहे स्ट्रेंथ वाढवणे, पॉवर वाढवणे, त्यावेळेस आपल्याला काय करावं लागेल, लोड वाढवावा लागेल बॉडीचा. त्यानुसार बॉडी अडॅप्ट होते लोड घेण्यासाठी. म्हणजे स्ट्रेंथ वाढवण्यासाठी आपल्याला रिपिटेशन्स कमी परंतु इंटेन्सिटी जास्त, म्हणजे लोड जास्त वाढवावा लागेल. आणि जर मसलचं एन्ड्युरन्स वाढवायचं, कशा पद्धतीची ट्रेनिंग करावी लागेल, एन्ड्युरन्स वाढवण्यासाठी आपल्याला ऑक्सिजन पण लागतं आणि टाईप 1 फायबर्स जे आहेत त्यांना ट्रेन करावं लागतं. म्हणून रिपिटेशन्स जास्त आणि इंटेन्सिटी कमी, अशा पद्धतीने प्रोग्राम बनवावा लागेल. त्यासोबतच आपल्याला हार्ट आणि लंगची कॅपॅसिटी म्हणजे ऑक्सिजन डिलिव्हरिंग कॅपॅसिटी वाढवायची असेल तर त्यामध्ये आपल्याला कार्डिओ ॲड करावं लागेल. परंतु ज्यावेळेस आपण ट्रेनिंग प्लॅन बनवतो त्यासोबत स्ट्रेंथ आवश्यक आहे, एन्ड्युरन्स आवश्यक आहे, त्यासोबतच फ्लेक्सिबिलिटी आवश्यक आहे, मोबिलिटी आवश्यक आहे. तर अशा पद्धतीनं ओव्हरऑल प्लॅन जर बनवला तर तो हेल्दी आणि फिटनेस ओरिएंटेड आहे. परंतु जर तुमचं गोल असेल फक्त मसल वाढवणे तर हाय इंटेन्सिटी कमी रिपिटेशन्स म्हणजे व्हॉल्यूम कमी. तर तुम्ही प्लॅन बनवताना तुमचं गोलनुसार बनवला जातो आणि असे जे काही सर्टिफाईड कोचेस आहेत तर यांच्याकडूनच प्लॅन बनवला तर अधिक तुमचं गोल अचीव करण्यासाठी ते मदत होईल.